कल्पेश आपण संपर्क साधा. शैलेशजी सयाम आहे तिथे. शैलेश भाऊ तर जाऊया सामन्याकडे. आपण पाहताय जव्हार चषक 2025. पेल्हार बी आणि त्यांचे विपक्ष मॉर्निंग 11 असा सामना आपण या ठिकाणी पाहताय. जाऊया सामन्याकडे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर जरूर मॉर्निंग 11 टीम कडून उज्जीब फरास आणि त्यांच्या साथीला दर्शन तांबोरे ही जोडी आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण यावेळेला पाहताय सौरभ. पेल्हार बी संघाचा विचार केला तर खूप लांबवरून इथपर्यंत पोहोचलेली टीम पाहायला मिळते आणि दर्शन तांबोर यांच्यासाठी पारितोषिक आले. क्रांतीनगर टीम कडून हे पारितोषिक आहे. प्रति षटकारांकरिता 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. जाऊया सामन्याकडे. एक चेंडू ऑलरेडी फेकून झालाय. आणखी एक चांगला चेंडू यावेळेला मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात होता खेळाडू. अगदी चेंडूच्या खाली येतोय. मिस टायमिंग स्ट्रोक या क्षणी पाहायला मिळालाय आणि त्यानंतर विकेटचं पतन, पहिला विकेटचं पतन दुसऱ्याच चेंडूवरती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चुकी जरूर झाले कारण पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहताय. ओव्हरपी चेंडू होता. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाने चुकी केली नाहीये आणि विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. जव्हार 11 टीमच्या फलंदाजांना जरूर या ठिकाणी आपण पाहिलं तर पारितोषिक या ठिकाणी येत आहे. नमित तांबोरे यांच्या माध्यमातून, नमित अंबिरे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी येत आहे. प्रति षटकारांसाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज या ठिकाणी आलंय आणि हे पारितोषिक जरूर अप्रतिम आहे कारण जव्हारच्या टीमला मात्र मोटिवेट करण्याकरिता हे पारितोषिक या ठिकाणी येत आहे. मात्र या वेळेला जर आपण पाहिलं तर सौरभने आतापर्यंत काय किफायतशीर गोलंदाजी केली. 3 चेंडू 2 धावा 1 विकेट येते. नवीन येणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन वाघ यांना आपण पाहताय. सौरभ चांगली गोलंदाजी सध्या तरी या खेळपट्टीवरती जरूर आपल्या प्रॅक्टिस नेहमीच सातत्याने या फलंदाजांनी केले, या खेळाडूंनी केले आणि म्हणूनच आज मात्र फलंदाजीमध्ये त्या पद्धतीने खेळ करावाच लागेल. इथून 4 चेंडूवरती फक्त धावा बनल्यात त्या 3. विकेट देखील प्राप्त झाली होती मात्र दर्शन तो मोठ्या स्कोर मध्ये तब्दील करू शकला नाहीये आणि त्यानंतर थोडासा अडचणीचा सामना. इथं मात्र अजून एक अप्रतिम चेंडू, स्लोवर चेंडूची फेकी आपण पाहिली आहे आणि त्यानंतर हलकासा बॅटचा संपर्क पाहायला मिळतोय. विकेटचं पतन, फलंदाज गॉन. विकेट क्रमांक 2 मॉर्निंग 11 जव्हार टीमला या ठिकाणी जरूर झटका लागलाय. दुसरा धावा जर आपण पाहिल्या तर फक्त 2च धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही मुजीब फरास नॉन स्ट्राइकिंग वरती पाहायला मिळतोय, ज्याच्याकडे चांगली बॅटिंग सातत्याने आपण या मैदानावरती पाहिले.
परंतु पहिलं षटक सध्या तरी यावेळेला प्रेशर मध्ये टीम पाहू शकतायत. या ठिकाणी मॉर्निंग जब्बार सुफियान न्यू मॅन इन येतोय. पहिल्या षटकामध्ये अजून एक चेंडूचा खेळ पाहायला मिळतोय आणि विनोद मोहिते यांच्या माध्यमातून देखील आता पारितोषिक या दोन्ही फलंदाजांना आलंय. प्रत्येक षटकारांकरिता 200 रुपयाचे कॅश प्राइज या फलंदाजांना असेल ना. मात्र यावेळेला नवीन बॅटर सुफियान पहिल्या षटकामध्ये थोडीशी अडचण जी आहे ना ती पाहायला मिळते जब्बार टीमला. सौरभने मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी 5 चेंडूवरती केले, धावा दिल्यात ना त्या फक्त 2च, विकेट प्राप्त केल्या त्या 3 धावा. 3 धावा 2 विकेट. सुरेख लेंथ लाईन वरती चेंडूची फेकी. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. संधी मात्र प्राप्त होत नाहीये आणि तदनंतर या वेळेला आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. वॉट बॉलिंग, सुंदर गोलंदाजीनं इथं धावा थांबवल्यात त्या फक्त 3 या अंकावरती, विकेट पडल्यात त्या 2 आणि अडचणीतून इथून टीमला मात्र जरूर पुढे घेऊन यावं लागेल. अजूनही 3 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज नवीन गोलंदाज या क्षणी पाहायला मिळतोय. थोडासा प्रेशर आणि दबाव जो आहे ना तो जब्बार टीम वरती पाहायला मिळतोय. का ज्या पद्धतीने आतापर्यंत पिल्हार टीमने सुरुवातीच्या षटकामध्ये जे षटक हाताळलं गेलं, 2 विकेट देखील प्राप्त केल्या, 3च धावा आहेत. उर्वरित 18 चेंडूवरती आता यावेळेला कार्यक्षम करावं लागेल आणि मुजीब फराज स्ट्राईकिंग वरती आहे. आज मुजीब फराजची बॅट मात्र या ठिकाणी गरजली जाईल का. यावेळेला जलद गतीने चेंडू येतोय. आय कोऑर्डिनेशन हे खूप महत्वाचं असायला पाहिजे, कारण अजूनही बॅट मध्ये त्या पद्धतीने कनेक्ट होत नाहीये चेंडू. पिल्हार टीमच्या माध्यमातून जबरदस्त सुरुवात. 24 चेंडू, धावसंख्या मत इथं किती बनेल 35 40 अशा पद्धतीने तुमच्या धावा मत तुमच्या फायटिंग स्कोर असू शकतात. मात्र या वेळेला जरूर तशा पद्धतीने बॅटिंगचे दृश्य पाहायला मिळत नाहीये. धीरजच्या माध्यमातून देखील अफलातून गोलंदाजी या 2 चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले. इथं या क्षणी जरूर हलकासा फ्रंट फुटला आला होता, तिथून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहताय. मात्र या चेंडूची दिशा लेग स्टंपच्या बाहेर पाहायला मिळतोय आणि अजून एक वाईटचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चित पहिले षटक जसं आपण पाहिलं होतं ना त्या पद्धतीने हेही षटक हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र यावेळेला गती जास्तीत जास्त गोलंदाजाकडे आहे, तो वापर त्यानं केलाय आणि या क्षणी जर पाहिलं तर एक अजून धावसंख्या ऍड करण्यात येते अवांतरच्या माध्यमातून. या अगोदरचा सामना आपण पाहिलाय ज्या पद्धतीने धाकटी डहाणू टीमनं या स्पर्धेत ज्या पद्धतीने सुरुवात केली मागील सामन्यामध्ये, इथं आता एकाच लेंथ आणि एकाच लाईन वरनं चेंडू रिलीज केले जात आहेत. हा चेंडू देखील आपण पाहिला तर त्याच पद्धतीने डाऊन द लेग आहे वाईड आणि 2 धावा अतिरिक्त या वेळेला पाहायला मिळते आहेत. थोडस मुश्किल बनत चाललंय की काय. गोलंदाज पहिला चेंडू तर त्याने अप्रतिमरित्या सोडला होता, परंतु यावेळेला क्रियात्मक चेंडू अर्थातच थोडस वेगळ्या पद्धतीने वापर करण्याचा प्रयत्न होता, ज्यामध्ये आतापर्यंत त्याने 2 अवांतर धावा या खर्च केल्या गेल्यात आणि जब्बार टीमला अजूनही चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न जरूर आहे. हा चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मुजीब फराज आज मात्र जरूर माइंडसेट त्यानं एका चांगल्या स्कोर पर्यंत जाण्याचं केलंय, परंतु तसं काही दृश्य पाहायला मिळत नाहीये. बॅक टू बॅक जास्तीत जास्त चेंडू निर्धाव जे येतात ना त्याचमुळे तो दबाव जो आहे ना तो वाढत जाईल, कारण 35-40 धावा तर डेफिनेटली इथून प्राप्त कराव्याच लागतील, तरच आणि तरच हे फायटिंग स्कोर आपण या ठिकाणी पाहू शकतायत. आपल्या 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत या षटकामध्ये. धीरज आता या वेळेला या अगोदर भरपूर सारे प्रयत्न आपण पाहिलेत आणि या प्रयत्नांना यश येतंय खूप वेळानंतर. मुजीब फराजच्या बॅट मधून या वेळेला दर्जेदार फटका आपण पाहताय. षटकार
आणि या ठिकाणी नमित अंभीर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचे कॅश प्राइज या खेळाडूला मात्र जरूर जाईल, कारण इथे एक दर्जेदार फटका आपण पाहिलाय षटकार, आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी देखील या ठिकाणी पारितोषिक येत आहे. समीरजी ठाकूर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी येईल. एक सुंदर स्ट्रोक या अगोदर अजूनही या ठिकाणी अप्रतिम लेंथ लाईन वरती इम्प्रूव्ह केलं जाते गोलंदाजाने. आणि विनोद मोहित यांच्या माध्यमातून देखील मुजीब फरासला जीपे 200 रुपये पाठवण्यात आले. एक जरूर चांगली बॅटिंग या क्षणी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने स्कोर जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये बनला नव्हता योग्य पद्धतीने, परंतु या षटकामध्ये एक षटकारा 2 एक्स्ट्रा धावा वाईडच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिल्यात. आणि 12 या अंकावरती स्कोर कार्ड. या क्षणी पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू येतोय. शेवटच्या क्षणी इथं मात्र चेंडूला थांबवण्याचा नितांत प्रयत्न केला गेलाय, परंतु सुफी यांची बॅट या ठिकाणी चमकले आणि चेंडू निघून गेलाय तो सीमारेषा पलीकडे 4 धावसंख्येसाठी. हा फटका मात्र अप्रतिम होता, कारण जास्तीत जास्त वेळा आपण सुफियानला स्ट्राईक इन वरती पाहिलं नाहीये, आणि तो जसा स्ट्राईक इन वरती आला आणि त्यानंतर एक दर्जेदार फटका आपण पाहिलाय. चौकर येतोय स्कोर कार्ड वरती 16 धावा. अजून एक चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहिलाय. धीरज वरती अटॅक केलाय. आता यावेळेला डायरेक्टली हिट पाहायला मिळते. मुजीब फरास डेंजर झोन मध्ये आपण पाहत होता. 1+1 अशा एकंदरीत 2 धावा. या षटकामध्ये धीरजने मात्र भरपूर या पद्धतीने अव्वांतर धावा खर्च केल्यात, आणि त्याचा परिपूर्ण फायदा झालाय ना तो जवळ टीमला, कारण आता धावा संख्या देखील खूप चांगल्या पद्धतीने यावेळेला बिल्ड होत असताना पाहायला मिळते. 18 धावा. हे षटक दुसरं आहे. अजूनही एक चेंडू. मुजीबच्या बॅट मधून एक षटकार आल्यानंतर जो कॉन्फिडन्स आहे तो हाय लेवल वरती पोहोचलाय. तर अजूनही पाहिजे तसे प्रॉपरली करेक्शन होत नाहीये. या ठिकाणी आणखीन एक डॉट चेंडूची सांगता केली जाते. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं होतंय कंप्लीट, आणि स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात. षटक कंप्लीट झालंय. येस, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 19 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. दुसऱ्या फेरीकरिता या ठिकाणी लॉट्स टाकण्यात येत आहेत. विजयी टीमच्या प्रत्येक कॅप्टनला विनंती आहे आपण त्वरित उपस्थित व्हा. दुसऱ्या फेरीसाठी या ठिकाणी लॉट्स टाकण्यात येत आहेत, आणि त्याकरिता प्रत्येक टीम विजय झाले त्या खेळाडूचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा त्वरित. अजूनही 12 चेंडूंचा खेळ आपण या क्षणी पाहताय. आज मात्र भरपूर स्ट्रगल. अशा पद्धतीने मुजीब फरासला आपण जास्तीत जास्त वेळा पाहत नाहीयेत, कारण या खेळाडूकडे जर आपण पाहिलं तर आक्रमक नेहमीच हा खेळाडू पाहायला मिळतोय, परंतु या वेळेला ते चित्र पाहायला मिळत नाहीये. जास्तीत जास्त चेंडू आज मात्र त्याने डॉट खेळलेत. जरी एक षटकार आलाय, परंतु आपली बॅट खामोश आपण पाहिले. अजूनही संधी आहे. 11 चेंडूंचा खेळ आपण पाहताय. गोलंदाज अभिषेक. जबरदस्त कमबॅक गोलंदाजाने केले. पहिल्या 2 चेंडूवरती सुरुवात अप्रतिम. कारण मागील षटक धीरजचं थोडंसं महागडं ठरलं होतं. चला, विनंती असेल पुन्हा एकदा आपण विनिंग टीमला आपण या लॉस या ठिकाणी टाकण्यात येतील.
तर आमच्यापर्यंत पॉकेट पोचले किरण दळवी, ज्यांचं पॉकेट हरवलं असेल तर ते आमच्यापर्यंत पोचले. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स आहेत आणि किरण दळवी आपण घेऊन जायचंय. सुफियान ज्यानं एक चौकार लगावला होता तो देखील यावेळेला थोडासा संघर्ष करतोय. आज पेल्हार टीमचा विचार केला तर पेल्हार बी टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु ज्या पद्धतीने पेल्हार बी टीमनं गोलंदाजी सध्या तरी केल्या आणि जव्हार टीमकडे आपण पाहिलं तर याच मैदानावरती सातत्याने प्रॅक्टिस करते. सुंदर लेंथ लाईन वरती जी गोलंदाजी आपण पाहताय, मात्र या क्षणी जरूर वाईडचा इशारा पुण्याच्या एकदा आपण पाहताय. एक अवांतर धाब या ठिकाणी जॉईंट होईल स्कोर कार्ड वरती. हे तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. इथून 22 धाबा आपण या क्षणी पाहताय. जे तिसरं षटक सध्या प्रगती पथावरती पाहायला मिळतंय. एक महत्वपूर्ण लढत या दोन टीम मध्ये. इथं मात्र जरूर पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. पहिली धाव मात्र तेज रफ्तार मध्ये घेतले. दुसऱ्या धावांचा नितांत प्रयत्न आहे का? यस, 2 धावा यावेळेला. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. आता लॉर्ड्स टाकण्यात येत आहेत दुसऱ्या फेरीसाठी. आता या क्षणी पुन्हा एकदा ऑन साइडला हा एक दर्जेदार मुजीब फरासच्या बॅट मधून चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे चौकारांसाठी. चौकार लिहिलास? चौकार लिहि ना पहिले. रोमांचक सामन्याकडे वाटचाल केली जाईल, कारण आता धावा मात्र जव्हार टीमसाठी बनत चालल्या. इथे देखील आपण एक धाव पाहू शकतायत आणि आता षटकाची समाप्तीची घोषणा येते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मॉर्निंग 11 जव्हार या टीमनं 3 षटकांमध्ये धावा बनवल्या, त्या 29. जबरदस्त बॅटिंग सध्या केली जाते या क्षणी. यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये आपण जाणार आहोत आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला 7 पाटी तर त्यांचे विपक्ष असेल दांडी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी उपस्थित व्हायचंय. 7 पाटी विरुद्ध दांडी. एकाच भागातून या दोन टीम एकमेकांचे विपक्ष येतील नेक्स्ट मॅच मध्ये. आता या ठिकाणी घडले काय? ऑलरेडी धावा भरपूर येत आहेत आणि तदनंतर जर अशा पद्धतीच्या चुका होत असतील ना तर मात्र टीमला बॅकफुटला अजूनही राहावं लागेल. आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. या चौकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय या क्षणी 33. चांगली बॅटिंग या ठिकाणी करण्यात येते. पेल्हार बी टीम वरती आता दबाव डेफिनेटली वाढत चाललाय. पहिलं षटक केवळ 3 धावांचं, परंतु तिथून खूपच वेगाने धावफलक पुढे सरसावलाय. हा देखील चेंडू जरूर जास्तीत जास्त जरूर ताकद देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तदनंतर मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहताय. मात्र अशा पद्धतीने जरूर थोडंसं आज स्ट्रगल देखील केलंय. त्यानंतर मागील षटकामध्ये चांगल्या धावा देखील मुजीब फरासच्या बॅटमधून आल्यात. अर्थातच दोन्ही आज त्याच्या माध्यमातून घडले. चांगली बॅटिंग देखील झाली आणि त्यांनी संघर्ष देखील केलाय. या ठिकाणी जरूर सरळ बॅटनं हा चेंडू कन्वर्ट केलाय. वाईड इज लॉंगर क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय आणि त्या ठिकाणी घडलंय काय? थोडीशी मिसफिल्डिंग आणि तदनंतर इथं येते विकेट. फलंदाज गॉन. येस, रिव्ह्यू घेण्यात आलाय. पुढील सामना 7 पाटी विरुद्ध दांडी असेल. तदनंतर दुसऱ्या फेरीत सालवड विरुद्ध विजय संघ आणि धाकटी डहाणू टीमला बाय. अशा पद्धतीचे तिसऱ्या फेरीचे आपण लॉट्स आतापर्यंत पाहिलेत.
आता रिव्ह्यू घेण्यात आलाय रनआउट करिता. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मुजीब फरास याला परतावं लागते बॅक टू डग आउट. ज्याने मात्र चांगली बॅटिंग केली आणि आता या क्षणी या फलंदाजाला परतावं लागतंय. एक महत्वाची मॅच या ठिकाणी आपण पाहू शकतायत. येतोय नवीन बॅटर अक्षय, याला आपण पाहू शकतायत. यावेळेला थोडासा संघर्ष जो आपण पाहिला होता, तर यावेळेला त्या संघर्षावरती मुजीब फरासने चांगल्या धाबा जोडल्यात. एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि त्याच धावसंख्येच्या मदतीने सध्या आपण या ठिकाणी जव्हार टीमला पाहताय. 34 धावा, अजूनही 3 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय आणि शेवटच्या षटकामध्ये महेशनं या ठिकाणी चांगली गोलंदाजी करण्याचा निर्धार हा घेतलाय. अजूनही 3 चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुफियान स्ट्रायकिंग वरती 1 चौकाराच्या मदतीने आतापर्यंत त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून राहिलाय. हा चेंडू मात्र अगदी ऑफस्टंपच्या बाहेर चाललाय आणि त्यानंतर येते एक धाव वाईडच्या माध्यमातून. एक अवांतर धाव जरूर याही क्षणी पाहायला मिळते. 35 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. हे षटक जरूर अंतिम आहे आणि अंतिम षटकामध्ये किती धावसंख्येपर्यंत थांबवलं जाईल ना, तर पहिले षटक जर सोडले तर त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये जव्हार टीमसाठी भरपूर धावा आल्यात आणि खूप वेगाने त्या धावा आपण पाहिल्या होत्या. तर अंतिमच्या षटकामध्ये अजूनही विचार केला तर संघर्ष केला जातोय पहिल्या टीम कडून देखील. हा फॉली ट्रॅकर आहे. यावेळेला कनेक्शन चांगलं झालंय. चेंडू हवेमध्ये इन दी एअर आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आला होता. अगदी साधा आणि सोपा झेल जो होता ना, तो मात्र डाऊट झालाय. तर अशा पद्धतीने झेल पकडणे, फ्लड स्लाइड मध्ये झेल पकडणं हे थोडंसं मुश्किल बनतंय. हे आपण कित्येक वेळा पाहिलंय आणि इथं मात्र जरूर कॅच ड्रॉप झालाय. शिवाय 2 धावा त्या देखील आपल्या टीम करिता या ठिकाणी प्राप्त झाल्यात ना. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय या क्षणी 37. आणखीन एक ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू, आउटसाइड द ऑफस्टंप वाईड चेंडूच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी ऍड करण्यात येते. शेवटचे 2 चेंडू या इनिंग मध्ये अजूनही पाहायला मिळत आहेत, मात्र खूपच वेगाने. मात्र याच दरम्यान मंचावरती सध्या उपस्थित सुमितजी तारापूरवाला उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेवटच्या चेंडूवरती जर का षटकार येतोय तर क्रांतीनगर टीम कडून अजून या खेळाडूला 200 रुपयांचे कॅश प्राइज लागले. पाहूया अंतिम बॅच इनसाइड आहे. थर्ड मॅनला चेंडूला मात्र फील्ड केले जाईल आणि या क्षणी एक जबरदस्त जरूर आपण पाहिलं तर प्रदर्शन जव्हार टीमचं राहिले, कारण अडचणीमध्ये टीम होती. धावांचा जो ग्राफ होता तो जो पहिल्या षटकामध्ये अगदी खाली राहिला होता, परंतु तदनंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये मुजीब फरासचे बॅट चमकले आणि त्यानंतर हाच ग्राफ थोडासा उंच झालाय. आता षटक क्रमांक जरूर 4 कंप्लीट होतोय. 4 षटकामध्ये धावा बनल्यात त्या 40 आणि विजयांसाठी 24 चेंडू 41 धावांचं टार्गेट असणार आहे. चला टॉस करण्याकरिता उपस्थित व्हा. नेक्स्ट मॅच सातपाटी आणि त्यांचे विपक्ष आपण पाहणार आहोत दांडी. एकाच भागातून दोनही टीम. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठाकडे वळणार आहोत. उपस्थित सुमितजी तारापूरवाला उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी शैलेजी संयम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येईल. जव्हार स्पर्धा आपण पाहिली तर एक अनोखी आणि एक सर्वांच्या आठवणीत राहील अशा पद्धतीचं नियोजन असणारी क्रिकेट स्पर्धा आहे, जी 3ऱ्या पर्वामध्ये आपण या ठिकाणी पाहत आहे. सध्या जरूर मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान देखील करण्यात येत आहे. सुमितजी तारापूरवाला उपस्थित झालेत. आपल्याच जव्हार मधून एक अप्रतिम व्यक्तिमत्व म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज जर आपण पाहिलं तर अगदी VIP डाईस वरती मालिका वीर साठी ज्यांच्या माध्यमातून प्रायोजन देण्यात आलंय असे हबीबाई शेख देखील उपस्थित आहेत. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि नेहमीच क्रिकेटवर अफाट प्रेम आणि सातत्याने मागील वर्ष देखील आपण पाहिलं मालिकावीरची बाईक ही त्यांच्या माध्यमातून देण्यात आली होती आणि यंदाही
तीच बाईक मात्र आपण पाहताय आणि ते जरूर व्यक्तिमत्व आज मंचावरती उपस्थित आहे. 24 चेंडू 41 धावा असं टार्गेट आपल्याला पाहायला मिळत आहे. चला दांडी टीम टॉस करण्याकरता दांडी विरुद्ध सातपाटी जॉईंट व्हा आणि त्या ठिकाणी टॉस हा करण्यात येईल. चला फलंदाज दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू 41 धावांचं टार्गेट या क्षणी आपल्याला पाहायला मिळतंय. तर विनोद आणि त्यानंतर त्यांच्या साथीला आपण पाहू शकतायत संजू. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सातपाटी विरुद्ध दांडी असा पुढील सामना टॉस करण्याकरिता त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दांडी टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निलेश दवणे या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती आपण पाहताय आणि एक जबरदस्त जरूर गोलंदाज आहेत. पहिला चेंडू हाताळण्याकरिता येत आहेत आणि त्यांच्यासाठी देखील पारितोषिक या ठिकाणी आहे. पहिल्या चेंडूवरती घडलंय काय, ओ हो हो हो, अप्रतिम फेक या ठिकाणी आपण पाहिली होती काझिमच्या माध्यमातून. मात्र या वेळेला थोडीशी चुकी झाली. पहिल्या चेंडूवरती विनोदची विकेट घेण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली होती. चेंडूला कलेक्शन नाही झालं आणि त्यानंतर म्हणावं लागेल ना की जीवनदान दिलंय फलंदाजाला. आणि निलेशजी धवने यांच्यासाठी देखील पारितोषिक क्रांतीनगर टीम कडून आहे. 200 रुपयांची कॅश प्राइज असेल प्रति विकेट साठी. हा एक जबरदस्त सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो, एका धावसंख्येसाठी महत्व जरूर खूप आहे या मॅच मध्ये. कारण मागील चेंडूवरती आपण पाहिलं होतं ज्या पद्धतीनं ते दृश्य पाहायला मिळालं. एका मोमेंटला वाटलं होतं की विकेट डाऊन, आता त्याच क्षणी हातामधून चेंडू निसटला आणि त्यानंतर जीवनदान विनोद या बॅटरला पाहायला मिळत आहे. आणखीन एक चांगला चेंडू या क्षणी, जबरदस्त चेंडूची फेकी आपण पाहू शकतायत. निलेश दवणे एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि त्या एक्सपिरियन्सचा भरपूर तो वापर आहे ना, तो आज या ठिकाणी करण्यात येतोय पहिल्या मॅच मध्ये. का चेंडू 3 फेकून झाले, धावा मात्र बनल्यात त्या केवळ 2. 41 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न जब्बार 11 टीम कडून. आता या वेळेला कनेक्शन चांगलं आहे मिडल ऑफ द बॅटला. आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक हा फटका मात्र जरूर जातोय. मोठं डिस्टन्स या चेंडूने क्लिअर केलंय आणि षटकाराने इथं मात्र थोडासा दबाव निर्माण केला जातोय. कारण याच विनोदला जीवनदान देण्यात आलं होतं आणि अक्षरशः या विनोदच्या बॅटमधून आपण पाहिलाय अप्रतिम स्ट्रोक. चेंडू 4 फेकून झाले, धावा बनल्यात त्या 8. महत्वाची लढत आहे. 41 धावांचं टार्गेट डिफेंड करण्याचा प्रयत्न. समोर मात्र जर पहिला टीम चेसिंग करेल का. आता याही क्षणी व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. खूपच लांब लचकाच्या दिवसातील हे फटके सध्या विनोदच्या बॅट मधून येत आहेत. अक्षरशः इथं मात्र धावांचा पाऊस बरसलाय मागील 2 चेंडूवरती. एका क्षणामध्ये पाहिलं ना तर सुरुवातीच्या 3 चेंडूवरती किंवा 2 धावा, मागील 2 चेंडूवरती 12 धावा. सामन्यामध्ये येत ट्विस्ट. 5 चेंडू सध्या तरी 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात विनोदच्या बॅट मधून. बॅक टू बॅक आता यावेळेला चांगले स्ट्रोक येत आहेत. हा देखील चांगला चेंडू फुलटॉस होता. या क्षणी
शॉर्ट मिड विकेट इजर मध्ये काझिमचं काय सुंदर क्षेत्ररक्षण आणि काझिम ज्या ज्या ठिकाणी असेल ना त्या त्या ठिकाणी अशाच पद्धतीचे क्षेत्ररक्षण आपण बॅक टू बॅक पाहताय. षटक क्रमांक पहिलं कम्प्लीट होतोय. स्कोर कार्ड आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 15 या अंकावरती. पहिलं षटक मात्र थोडंसं महागडं पाहायला मिळालंय. तर अजूनही सामन्याकडे पाहिलं तर मॅच बनू शकते. अजूनही 26 धावांचं टार्गेट, 18 चेंडू 26 धावा. सामना इथून जर जिंकायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न त्या पद्धतीने करावे लागतील. एक्केचाळीस धावांचं टार्गेट आपण या ठिकाणी पाहत आहे. मात्र पहिल्याच षटकामध्ये तब्बल 15 धावा या ठिकाणी जॉईन झाल्यात. सचिन वाघ बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. अजूनही 18 चेंडू 26 ची आवश्यकता आहे. मात्र सामना बनू शकतोय. विनोदने जशा पद्धतीने बॅटिंग केले तो जर राहिला अंतिम क्षणापर्यंत तर हा सामना खेचून नेऊ शकतोय. ऑलरेडी एक जीवनदान. या पहिला चेंडू सुंदर लेंथ लाईन वरती लॉंग ऑन बॉडीच्या जवळ चेंडूला फील्ड केले जाईल. तत्पूर्वी धाव येते ती मात्र एक. या क्षणाक्षणाला मात्र क्रिकेट बदललं जातं हे आपण सातत्याने पाहिलंय. कारण जसा पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या इथून कमबॅक जर झालं तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये थोडासा दबाव निर्माण केला जाऊ शकतोय. तो या क्षणी जरूर सचिन वाघ कुठल्या पद्धतीने प्रत्येक चेंडू हाताळेल. हा चेंडू जरूर मी स्लॅमिंग स्ट्रोक आपण पाहताय. अगदी विकेटच्या पाठीमागे त्या ठिकाणी सुफियान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धाव येते ती फक्त एक. कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी आपण पाहिलं तर केवळ सिंगल डबल वरती आहे. कारण याच अगोदर आपण पाहिलं तर जबरदस्त फटके देखील पाहायला मिळाले होते. त्या पद्धतीने 2 षटकार आपण पाहिले होते. आता या वेळेला टायमिंग आणि ताकद या दोन्ही गोष्टींचा एकत्रित मिलाप. मात्र शेवटच्या मोमेंटला काय सुंदर क्षेत्ररक्षण अक्षयच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलंय. कारण एका वेळेला वाटलं की चेंडू जाईल की काय निघून, मात्र बॅकअप चांगलं दिलं आणि चेंडूला स्टॉप करण्यात येत आहे. अशाच पद्धतीने तुम्ही मात्र भरपूर धावा थांबवू शकतायत. चांगले क्षेत्ररक्षण, गोलंदाजाला 7 मात्र मिळते आणि ते चित्र पाहायला मिळालं या वेळेला. इथं एक मोठी विकेट, चांगलं क्षेत्ररक्षण तर झालंय मात्र डिरेक्टली हिट देखील झालंय आणि विनोद नावाचं जे वादळ आपण पाहिलं होतं ते वादळ मात्र या ठिकाणी जरूर थांबवलं गेलंय. टॉस बॉक्स कडे आपण वळतोय. त्या ठिकाणी दांडी विरुद्ध सातपाटी या 2 टीमचे कॅप्टन आपण पाहत आहे आणि कपिलजी तामोर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस त्या ठिकाणी करण्यात येतो. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना या ठिकाणी असणार आहे. येतोय नवीन बॅटर शौरभ मैदानाच्या आतमध्ये. एक करिश्माई गोलंदाजी सचिन वाघ च्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहे. कारण या अगोदर ज्या धावांचा पाऊस बरसला होता त्याच खेळाडूला या ठिकाणी मात्र पाठवलंय बॅक टू डगआउट. 4 चेंडू 3 धावा 1 विकेट. नवीन येणारा बॅटर शौरभ मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढील चेंडू इथं मात्र सुंदर पद्धतीने हा देखील चेंडू जर आपण पाहिला तर या क्षणी जरूर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. एकच धाव, एकच धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते. 5 चेंडू 4 धावा. काय सुंदर षटक हाताळले सचिन वाघ. इकॉनॉमिकली अशाच षटकांची नितांत गरज होती जव्हार टीमला आणि ते षटक या ठिकाणी येत आहे. महत्वपूर्ण यावेळेला जरूर हे षटक या ठिकाणी हाताळले जाते. 1 विकेट प्राप्त झाली, 5 धावा खर्च केल्या आणि सामन्यामध्ये आले ट्विस्ट. आता धावफलकावरती जर आपण पाहिलं तर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 20 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि बनवायच्या त्या 21 धावा. 12 चेंडू 21 ची आवश्यकता. पेल्हार बी टीमला या ठिकाणी जरूर एक अप्रतिम सामना आहे विजयासाठी. कारण जशा पद्धतीने त्याने पहिले षटक खेळलंय.
12 चेंडू 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामना मात्र रोमांचक स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. पेलार बी टीमची एक मात्र महत्वपूर्ण कडी जी विनोद नावाची ती मात्र परतली आहे आणि त्यानंतर सामन्यामध्ये त्या पद्धतीने जान निर्माण केली जाईल का? दर्शन तामोरे येतोय बॉलिंग मार्क वरती. आणखी एक अप्रतिम गोलंदाज आहे परंतु 12-21 ची स्थिती. पहिला चेंडू यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चुकी होणार नाहीये. साधा आणि सोपा जाईल. फॉलो थ्रो मध्ये अप्रतिमरित्या या ठिकाणी कलेक्ट केला गेलाय आणि विकेटचं पतन. दुसरा फलंदाज या ठिकाणी शौरभ तो मात्र परतलाय बॅक टू डग आउट. ह्या विकेटला द्यायचे ना, ह्या विकेटला ह्या पण ना. आणि कपिलजी तामोरे यांच्या माध्यमातून जरूर या विकेट करिता 500 रुपयांची कॅश प्राइज जरूर आलंय. ज्या पद्धतीने दर्शनने खूप महत्वाची जरूर विकेट प्राप्त केले. शौरभला बॅक टू डगआउट पाठवलंय आणि त्यानंतर न्यू बॅटर न्यू मॅन इन अरमान. सामन्याचं चित्र मात्र इथून बदललंय. पहिले षटक थोडस महागडं मात्र तिथून सचिन वाघची ती गोलंदाजी 5 धावा. या षटकामध्ये दर्शन 1 विकेट. सामन्यामध्ये जबरदस्त कमबॅक केले जात आहे. अजूनही 10 चेंडू 21 ची नितांत गरज आहे. रोमांचक सामन्याकडे आपण पाहतोय. वाटचाल तर केली जाते. परिस्थिती थोडीशी नाजूक स्थितीमध्ये पेलार बी टीमची. या क्षणी आणखी एक काय जबरदस्त गोलंदाजीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणतात ना की आत्मविश्वास अशी एक गोष्ट आहे की ती तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जरूर 50% मॅचला तुमच्या बाजूने फिरवू शकते. आणखी एक डॉट जर आला तर 1000 रुपयांचे कॅश प्राइज कपिलजी तामोरे यांच्याकडून येत आहे. आणि इथं हवेमध्ये चेंडू आहे. जर विकेट आली तर हे पारितोषिक देखील येईल. आणि या वेळेला घडलंय काय? सुरेख या ठिकाणी झेल टिपलाय. सेफ त्या ठिकाणी होता आणि सेफ असेल तर सेफ कॅच असेल. विकेट डाऊन बाय या ठिकाणी अरमान नुकता दाखल झाला होता. 4 चेंडू धाव मात्र नाहीये. अजूनही पारितोषिक या ठिकाणी जिंकलाय. आता या वेळेला जरूर बॅक टू बॅक विकेट आणि अशाच विकेट टीमला मात्र थोडंसं बॅकफुटला घेऊन जात आहेत आणि ते चित्र पहिला टीम यावेळेला पेलते की नाही हे आपण पाहणार आहोत. तो उर्वरित चेंडूवरती 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. जव्हार टीमने अक्षरशः या मॅच मध्ये गोलंदाजीने धुमाकूळ मचवलाय. सुंदर गोलंदाजी सध्या तरी आपण पाहताय. मुकेश नवीन या ठिकाणी जरूर बॅटर दाखल झाले. 4 चेंडू 1ही धाव नाहीये. 2 विकेट आल्यात. दर्शन तामोरे वॉट बॉलिंग. अजून एक चांगला चेंडू हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण. आज मात्र गोलंदाजी आणि फलंदाजी जव्हारकरांसाठी एक महत्वाची परवडी. जबरदस्त क्षेत्ररक्षण. हा प्रॅक्टिसचा हा सरावाचा या मैदानावरती केलेल्या परिश्रमाचा हा फायदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता भरपूर या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी येत आहेत. सुफियान याने जो झेल पकडला त्याकरिता वसीम लुलाने यांच्या माध्यमातून 500 रुपये. जर या ठिकाणी मेडन षटक आलं तर हबीबभाई शेख यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आणि समीरजी ठाकूर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचे कॅश प्राइज आणि हॅट्रिक साठी 3000 रुपयाचे कॅश प्राइज. आणि या चेंडूवरती जर विकेट आली तर दर्शन साठी मात्र कांतीनगर टीम कडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. भरपूर पारितोषिक या डॉट चेंडूवरती. सर्व काही निर्भर. 7 चेंडू 21 धावा. आलाय डॉट. मेडन षटक या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजीसाठी. ज्या पद्धतीची आज महत्वाच्या क्षणी दर्शन तामोरे यानं मात्र गोलंदाजी केले. अक्षरशः पेलार बी टीमला बॅकफुटला ढकललं गेलंय. षटक क्रमांक या ठिकाणी 3 कंप्लीट.
आता धावांची आवश्यकता असेल ना ती 6 चेंडू 21 धावा. आणि जी पारितोषिक आपण या ठिकाणी अनाऊन्स केली होती ती पारितोषिक अक्षरशः या ठिकाणी मात्र जिंकलीत ती दर्शन तामोरे. आणि काझिम यांच्यासाठी देखील पारितोषिक येते. आणखीन जे 6 चेंडू आहेत ना त्या 6 चेंडू मध्ये जर काझिमने झेल पकडला तर सुमित तारापूरवाले यांच्या माध्यमातून 500 रुपयांचे कॅश प्राइज. क्या बात है. आणि क्रांतीनगर टीम कडून देखील 200 रुपयांचे कॅश प्राइज आहे. बघूया शेवटच्या षटक हाताळण्याकरिता या ठिकाणी गोलंदाज येतोय सैफ. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक अप्रतिम मॅच सध्या. 6 चेंडू 21. पहिला चेंडू यावेळेला सुंदर पद्धतीने टॅप केलाय. सरळ बॅटनं चेंडू कन्वर्ट अक्षयला त्या ठिकाणी आपण पाहत आहे. आणि यावेळेला घडलंय काय फेकी त्या पद्धतीने नव्हती. आणि आता यावेळेला जरूर 2 धावा प्राप्त झाल्या. फेकी योग्य पद्धतीने अक्षयच्या माध्यमातून नव्हती. कारण एक चूक ही टीमला मात्र जरूर बॅकफुटला घेऊन जाऊ शकते. एक छोटीशी चिंगारी एक ती मात्र मोठमोठ्या जरूर विध्वंस करू शकते. हे मात्र आपण कधीही पाहिलंय. मात्र या क्षणी झालेली चूक या ठिकाणी दुरुस्त करावी लागेल. 5 चेंडू अजूनही 19 धावांचं टार्गेट आहे. सामना अप्रतिम आहे यामध्ये शंका नाहीये. कारण इथून थोडासा प्रवास अजूनही खडतर जरी पिला टीमचा असला तरी देखील ती जिंकण्याची ताकद ठेवते टीम. आता यावेळेला थोडंसं वेगळं कार्य करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा ज्यामध्ये आपण पाहिले तर वाईडचा इशारा येतोय. आणखीन एक अवांतर धाव. आता 5 चेंडू विजयांसाठी धावा पाहिजेत त्या 18. मेडन षटक आपण मागील पाहिलंय आणि त्याच कारणामुळे थोडसे या धावा जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि काझिमला मोर्चा संघाकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ना कॅश करिता. इथं येतोय मिस टायमिंग स्ट्रोक आणि अगदी थर्डमॅनला त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पूर्णपणे इथं मात्र बॅट खामोश. 4 चेंडू 17ची आवश्यकता. यानंतर अजून एक मोठा सामना 7 पाटी आणि त्यांचे विपक्ष दांडी असा पुढील सामना. एकाच भागातून या 2 टीम एकमेकांचे विपक्ष येतील. आता या सामन्यामध्ये जरूर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे परंतु ते दृश्य मात्र पाहायला मिळत नाहीये. येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडू 16ची आवश्यकता. 2 षटकार 1 चौकार. आता मात्र जरूर या चेंडूवरती सर्व काही संपन्न. मात्र धाव येते ती एकच आणि एक औपचारिक क्रिकेट आता या क्षणी आपण पाहणार आहोत. पूर्णपणे या मॅच वरती जरूर जव्हार 11 टीमनं आपला कंट्रोल निर्माण केलाय. ज्या पद्धतीने जरूर पहिल्याच षटकामध्ये खूपच धावा खर्च 15 धावा खर्च झाल्या होत्या परंतु तिथून 18 चेंडू आणि जे 26 धावा लागत असताना त्या ठिकाणी सचिन वाघच्या 5 धावा. दर्शन तामोरेच्या जरूर एकही धाव नाहीये मिडन षटक आणि त्याच कारणामुळे अंतिम मोमेंटला मात्र सामना 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता असताना का अप्रतिम गोलंदाजी सैफने हाताळली. आता औपचारिक क्रिकेट आपण पाहत आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नेक्स्ट मॅच कडे आपण वळणार आहोत. मात्र याच बरोबर हा सामना मात्र अप्रतिम जव्हार 11 टीमनं या ठिकाणी जिंकलाय आणि डेफिनेटली एक अप्रतिम मॅच मध्ये या टीमने कंट्रोल निर्माण केलाय आणि दुसऱ्या फेरीमध्ये जरूर ही टीम मात्र दाखल झाली. दुसरे राऊंड मध्ये सालवड या टीमच्या विपक्ष मध्ये आपण जव्हार 11 टीमला पाहणार आहोत. मात्र या ठिकाणी जरूर मॅन ऑफ द मॅच करिता आपण जाणार आहोत. नो डाऊट दर्शन तामोरे यांना आपण मॅन ऑफ द मॅच करिता जरूर अनाउन्स करतोय. जबरदस्त आज गोलंदाजीच्या माध्यमातून प्रेक्षकांची मन त्याने मात्र आपल्याकडे अट्रॅक्टिव्ह केले आणि ज्या पद्धतीने खेळ त्याने केला आजच्या दिवसामध्ये सुपर.
जी पारितोषिक देखील या खेळाडूसाठी लागली होती ती पारितोषिक देखील वितरित करण्यात येतील मुख्य व्यासपीठावरती. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त आपल्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा आज त्यानं मात्र जरूर प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी ठरला या